बावनबीर गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, तात्काळ मदतीची मागणी। संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावातील शेतकरी दीपक रवींद्र आकोटकर व कैलास परसराम आकोटकर यांनी आपल्या गट क्रमांक 202, 5 व 197 मध्ये मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केळीचे टिश्यू कंपनीचे एकूण 9000 खोडे लावले होते। मागील 11 महिन्यांपासून शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे शेती व्यवस्थापन करत सुमारे 85,000 रुपयांचा फवारणी खर्च केला। केळीच्या रोपांची किंमत 1,24,000 रुपये असून इतर शेती खर्चासह शेतकऱ्यांचे अंदाजे 4 ते 5 लाख रुपये एकरीचे नुकसान झाले आहे। सध्या केळीचे घडे झाडांवरच पिकून सडत आहेत, मात्र बाजारात व्यापारी केवळ 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल भाव देत असल्याने शेतकऱ्यांना लावलेला खर्चसुद्धा वसूल करणे कठीण झाले आहे। त्यामुळे शेतकरी संपूर्ण कर्जबाजारी होऊन संकटात सापडले आहेत। दरम्यान बावनबीर गावातील पटवारी सुधेवाळ साहेब यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन पाहणी केली। त्यांनी या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टी व पडझडीच्या नुकसानीबाबत हेक्टरी 17,500 रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी दीपक आकोटकर व कैलास आकोटकर यांची मागणी आहे की कृषी अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत मंजूर करून द्यावी। माझे नाव सुरेश जगदाळे, रवींद्र तुळशीराम आकोटकर, बावनबीर राहणार, गट नंबर 197। हे शेतीचे केळीचे हे हाल आहे। कृषी अधिकारी कुठला भी कोणी आजपर्यंत आला नाही आहे। शेती मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लावलेलं आहे टिश्यूचं कल्चरचं। किती खोड लावले होते? 4,500। किती एकर आहे संपूर्ण शेत? 3 एकर। 3 एकर मध्ये सगळं एकच बिजू लावलं होतं? हो, एकच आहे। आता त्याच्यामधून तुम्ही उत्पन्न किती काढलं? उत्पन्न काय, उत्पन्नाची हालत हे चालू आहे। 500-600 रुपयाच्या वर भावच नाही आहे। संबंधित या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, त्याची भरपाई कोण देणार? किंवा शेतकरी आज गेले त्रस्त व्हायलाय, आत्महत्या करण्यासाठी त्रस्त व्हायलाय, पण या शेतकऱ्याच्या अंगे कोणताच अधिकारी किंवा पुढारी पाहून नाही राहिला। आणि इथं आमच्या आधी 2 बाजूनही सुद्धा कैलास आकोटकर यांची जी शेती आहे त्यातही 3 एकर केळीचं लागवड केलेली आहे, त्यातही सुद्धा कोण्याच प्रकारचं उत्पन्न मिळालं नाही। आज या शेतीसाठी आज आम्हाला 3.5 ते 4 लाख रुपये खर्च आला आतापर्यंत, पण 5 रुपये सुद्धा या केळीचे आम्हाला घडले नाही। आम्ही वारंवार जाऊन संग्रामपूरला लेखी तक्रार दिली कृषी अधिकाऱ्यांना, त्यांनी वारंवार हे सांगितलं आम्ही त्यांना की आमचं बा नुकसान झालं, असं झालं, या गोष्टी सांगूनही सुद्धा ते आले नाहीत। यांना लाजही सुद्धा वाटून नाही राहिली की बा या शेतकऱ्याच्या अंगे जाऊन यांच्या बांधावर जाऊन यांची चौकशी करा। या इथले पुढारी बी फक्त मजा बघून राहिले की बा शेतकऱ्याचे हाल कसे होतात, हे शेतकरी कसे जगतात, हे कसे आपल्यापर्यंत रखडल्यासारखे राहतील। आम्हाला आत्महत्या करणारा परिवर्तन करून आले, समजा की बा तुम्ही आत्महत्या करा तरच आम्ही तुमच्या अंगे पाहू, म्हणजे आम्हाला सर्वजण पाहतील की आम्ही याच्या घरापर्यंत आलो। हे मेल्यानंतर मेल्यानंतर याची अवस्था वाटते आम्हाला, अशी सुद्धा वाटून आली। या शेतकऱ्यांना सरकारला माझी विनंती आहे की या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, आणि नाहीतर नंतर प्रत्येक शेतकरी कोणताही मेला तर याला जबाबदार कृषी अधिकारी राहील किंवा पुढारी राहतील, याच्या व्यतिरिक्त कोणीच राहणार नाही।